आर्थिक वर्ष संपत असताना अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू झाली असून शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसातही राज्य सरकारच्या विविध विभागांनी तब्बल 207 GR काढलेले आहेत। शनिवारी 104 आणि रविवारी 103 GR काढण्यात आले। विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत ही लगबग सुरू होती। यातील बहुतेक GR हे निधी वितरणासंदर्भातील आहेत, तर मागील आठवड्यात शुक्रवारपर्यंत 2025-26च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीच्या केवळ 60% निधी खर्च झाला होता। रविवारी रात्री उशिरापर्यंत हा आकडा 63.88% गेला होता। शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्वच शासकीय कार्यालय निधी वितरणासाठी सुरू ठेवण्यात आली होती। आता आर्थिक वर्ष संपायला 2च दिवस शिल्लक असल्याने राज्य शासनाच्या हातात निधी खर्च करण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे 2च दिवस शिल्लक आहेत। तर 2 दिवसात 207 GR काढण्यात आलेले आहेत। राज्य सरकारला निधी खर्च करण्याची घाई झाली असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण पाहिलं असेल तर शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी जवळपास मंत्रालयामध्ये विविध विभागांमध्ये कामाचा तडाखा पाहायला मिळाला। जवळपास शनिवारी 104 आणि रविवारी 103 GR काढले गेले। आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्याची ही घाई लागल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 205 GR काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शनिवार आणि रविवार जास्तीत जास्त वेळ कामकाज करून या ठिकाणी आपल्याला GR काढल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आणि यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं। नुकताच मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस सोहळा पार पडला आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे। मोहित कंबोज यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट नेहमीच आक्रमक भूमिका घेत टीका करत आले। असं असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक सोहळ्यातील उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे। राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतोच। विशेषतः जो शत्रू असतो तो अधिक संपर्कात असतो। राजकीय शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचं आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्यापुरतं कटुता दूर ठेवून आपण त्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि निघून जातो। असं आहे, मोहित कंबोजी यांचे सर्वांशी संबंध आहे। पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं। त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांची रिलेशन आहे। मुंबईत गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर देण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। मात्र या मागणीवरून आता वाद निर्माण झालाय। काही संघटनांनी एका विशिष्ट समाजासाठी अशी मागणी योग्य नसल्याची टीका केली आहे। अलीकडेच रामनवमी झाली, ठिकठिकाणी भंडारे आयोजित केले होते, त्यावेळी अशी मागणी का नाही झाली असा देखील प्रश्न विचारला। यावर पलटवार करताना लोढा यांनी हे आरोप राजकीय हेतूने होत असल्याचं म्हटलंय। ये राजनीतिक व्यक्ति राजनीतिक प्रभाव से ये सब करते हैं, मैं इसकी निंदा करता हूँ। ये कोई भी जब विशेष धार्मिक कार्यक्रम होता है, जैसे शिरडी के लिए मान लो भंडारा होना है या किसी मंदिर के अंदर आज प्रतिष्ठा है या ये जैनों की होली है, इनके लिए रेगुलर गैस की सुविधा नहीं होती है। तो जो भी मेरे पास में आया, परसों मेरी विधानसभा के अंदर मैंने मेरी विधानसभा तक खुद को लिमिट रखा और मेरी जिम्मेदारी है कि मेरी विधानसभा में यदि कोई भी किसी को किल्लत हो उसकी मैं सहायता करूं। जो परसों एक शिरडी के लिए जिनका भंडारा था वो आए, उनको भी मैंने गैस कनेक्शन दिलवाया। जैन आए उनको भी दिलवाया, मंदिर वाले आए उनको भी दिलवाया। और अभी भी मेरा कहना है, कोई भी मेरी विधानसभा में विशेष धार्मिक कार्यक्रम जिनको रेगुलर गैस उपलब्ध नहीं है, यदि उसमें उनको गैस चाहिए तो उसके बारे में यदि वो मेरे को पत्र लिखेंगे तो मैं उनकी जरूर सहायता करूँगा। इट्स अ क्रायसिस। हेच तर मी आज मागच्याही आठवड्यात तुमच्याशी बोलले होते, तेव्हा मी म्हणले होते की भारत सरकारने वास्तव सांगावं। लोक चिंतेमध्ये आहेत, अडचणीत आहेत, जगामध्ये युद्ध चालल्याची जाणीव आम्हाला आहे। म्हणूनच मागच्या आठवड्यात जेव्हा अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली, त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली
की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवू आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्य तर केलं पाहिजे प्रॉब्लेम आहे. आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलंय त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे. कराड MIDCतील साईराम केमिकल कंपनीमध्ये सकाळी स्फोट झाला. गेल्या 4 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि या स्फोटामुळे 10 किलोमीटर अंतरावरील परिसर हादरला असून MIDCतले अनेक कंपन्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर कंपनीची RCC इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. तासवडे MIDC मध्ये आज सकाळी झालेला स्फोट, या स्फोटामुळे आपण सध्या आहोत त्या घटनास्थळावर आणि साईराम केमिकल कंपनीची ही जी बिल्डिंग पाहतोय आपण, ही पूर्णपणे या स्फोटामुळे नेस्तनाबूत झालेली आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन हे घटनास्थळी दाखल झालेले आहे. गेल्या 4 ते 5 तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कराड नगर परिषदेचा अग्निशामक दल असेल, त्यासोबत अन्य ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न हा चालू आहे. खरं तर हा स्फोट एवढा भयंकर होता की आपण पाहू शकतो की केमिकल कंपनीच्या सर्व जी यंत्रणा होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि याचा स्फोट जो झाला होता तो जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती त्याचा आवाज गेला होता. पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला. याचं कारण म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या स्फोटामुळे कोणतीही नागरिकांना इजा होऊ नये यासाठी काळजी घेतली गेलेली आहे आणि या ठिकाणावरती अद्याप पूर्ण आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं नसल्यामुळे या ठिकाणी कोणी अजून अडकलेला कामगार आहे किंवा कोणी आहे का याचा शोध या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यापुढे होणार आहे. मात्र सध्या पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले की कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान या कंपनीचं मोठं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा. पार्थ पवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पार्थ पवार यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं कळतंय. पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात त्यांनी ही भेट घेतलेली आहे. या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय. पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थावर जात पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, पार्थ हे खासदार सुद्धा झालेले आहेत, त्यामुळं विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेणं मनात होतं असं कळत आहे. सोबतच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या संदर्भामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्या दृष्टीनं रोहित पवार यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती. राज ठाकरे यांचं सर्वदूर नेटवर्क आहे आणि सोबतच त्यांचा सगळ्या देश पातळीवर सुद्धा त्यांचा तेवढाच मोठा पार्थ पवार नेमके त्यांना भेटायला गेलेले आहेत का असं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि सोबतच मी जसं म्हणाले की पार्थ पवार हे नुकतेच राज्यसभेवर गेलेले आहेत, झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेण्याच्या निमित्तानं ते गेलेले आहेत. याशिवाय आणखी काही मुद्दे या दोघांच्या भेटीमध्ये चर्चेले गेलेले आहे का हे थोड्या वेळात कळू शकेल. तुर्तास तरी इतकाच तपशील मिळालेला आहे की ही सदिच्छा भेट आहे पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची घेतलेली. जवळपास तासभर त्यांची चर्चा झाल्याचं सुद्धा कळत आहे. या तासाभरामध्ये नेमका कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्या. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या संदर्भामध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा वारंवार याच्या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा अनेकांशी चर्चा केली. विशेषतः रोहित पवार हे राज ठाकरे यांना भेटून गेल्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा FIR का घेतला जात नाही यावर प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यामुळं या मुद्द्यावर सुद्धा या दोघा जणांमध्ये चर्चा झाल्या असण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं या दोघांमध्ये या व्यतिरिक्त आणखी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे थोड्या वेळात उघड होईल. ठीक आहे प्रणाली, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.